सांडी मार्ग स्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज आमचं भाग्य आहे की आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोकराव गोडसे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी हे हार घालून पोथीला हार घालून स्वागत करतील. 67व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माई जोरात टाळी वाजवते. तुला मुद्दाम टाळी वाजवते. बरं का, तेव्हा हे कुणाला ज्ञानी करण्याकरता कार्यक्रम नाही आहे, ज्ञानाची प्रतीती करून देण्याकरता कार्यक्रम आहे. शब्द नीट तोलून मापून ऐका म्हणजे कळेल. म्हणून असा हा कार्यक्रम सुरू आहे. थोडंसं प्रस्तावना मुद्दाम केली. आज माऊलीचा वाढदिवस आहे म्हणून प्रार्थना करूया की महाराज तुमचा तर वाढदिवस काय, तुमच्या वाढदिवस म्हणून आमचे जीवन वाढलं नाही का. आमच्या जीवनामध्ये जी वाढ झाली, भक्तीची, प्रेमाची, सुखाची, आनंदाची, तुम्ही भेटला म्हणून वाढ झाली, नाही तर कशाचं काय जीवन. बरं का, चाललंय दिवसेंदिवस व्यर्थ जात असे संसार, असं माऊली एका अभंगामध्ये म्हणतात. दिवसेंदिवस व्यर्थ जात असे संसार, असंच आयुष्य निघालंय. पण कुठेतरी एखादा सत्पुरुष महात्मा जीवनामध्ये येतो आणि आपल्या जीवनाला एक कलाटणी प्राप्त होऊन जाते. चांगला असू दे वाईट असू दे, एक पुरुष जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर जसं बाईला सौभाग्य प्राप्त होतं, तसं सद्गुरू संत मायबाप भेटल्यानंतर जीवनामध्ये एक सौभाग्य प्राप्त होतो. पण ते सौभाग्य टिकून धरावं. बरं का, ज्याच्याकरता आलो तेच करावं, दुसऱ्या उचापत्या करूच नाहीत असं मला वाटतं. म्हणजे आपलंही जीवन सुखाचं, दुसऱ्याचंही जीवन सुखाचं, असाच हा अमृतानुभव. आणि कालपर्यंत आपण सांगितलं, त्याच्या पुढे प्रार्थना करू. आज योग चांगला आहे, थोडंसं माऊलीचं भजन करू, अभंग म्हणू आणि मग सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे, मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास,
एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरु दादा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन सुखमय, पावनमय, आनंदमय होण्याकरता आणि तत्वज्ञानाचा कळस ग्रंथ असा जो म्हटला जातो, समजला जातो, नवे आहे त्याला समजायची सुद्धा गरज नाही. फक्त आहे हे समजणं एवढ्या पुरतंच समजण्याचा भाग आहे. बाप असतोच, फक्त कळावं लागतं हा बाप आहे, कळावा लागतो. तसं देव असतोच, फक्त कळावा लागतो. तसं या अमृतानुभवामध्ये अमृत तत्वाचा जो अमृत अनुभव आला बरं का, त्याच गुणगान गात आहेत. ईश्वरी सत्तेला कसं पाहावं नाही का. कोणती गोष्ट पाहण्याकरता डोळे असून जमत नाही, दृष्टी लागते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, डोळ्याने दिसतं आणि दृष्टीने कळतं. डोळे असतात, दृष्टी येते नाही का, दृष्टी येते. ती दृष्टी तशी येत नाही. प्रत्येक विषयातला कोण नाही कोणतरी गुरु भेटावा लागतो. साधं भाजी मार्केटमध्ये गेलं तरी दृष्टी लागते. कोणची भाजी कालची आहे, कोणची ताजी आहे, कोणची स्वस्त आहे, कोणची घ्यावी, दृष्टी. बाईला तरी दृष्टी असते म्हणून पोलिसाला म्हणते तुम्हाला काही त्यातलं कळत नाही, तुम्ही जाऊ नका. बरोबर आहे, काही चुकलं नाही, चुकलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये दृष्टी आहे आणि प्रत्येक गोष्टीतली दृष्टी ही ज्ञानसत्तेची दृष्टी आहे. मग ती वांग्यातली असू दे नाही तर अमृतानुभव सांगण्यातली असू दे. नाही कळलं, समजून सांगतो. चांगलं चित्र पाहणारा हाच डोळा, वाईट चित्र पाहणारा हाच डोळा, खून पाहणारा हाच डोळा आणि साधू संताला पाहणारा हाच डोळा. असं आहे का की चांगली गोष्ट पाहण्याकरता डोळा निराळा, वाईट गोष्ट पाहण्याकरता डोळा निराळा? नाही, डोळा तोच. काय डोळा तोच? म्हणून या ठिकाणी जे काल विषय चालला होता की श्वास चालू आहे पण प्रत्येक श्वासामध्ये एक अस्तित्व आहे, ते स्थित आहे. माझं बोलणं कळलं का? अस्तित्व आहे, ते स्थित आहे. स्थित आहे म्हणून स्थिती आणि म्हणून आत्मस्थिती. काय म्हटलं? तुकाराम महाराजांचा एक फार प्रख्यात अभंग आहे. म्हणजे आता मला माहिती आहे म्हणून मी प्रख्यात म्हटलं, पण भाग असा आहे, आत्मस्थितीमध्ये नको हा विचार, दे निरंतर चरण सेवा. काय मागणं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मला आत्मस्थिती नको. मी म्हटलं महाराज असं काय करताय तुम्ही? ते म्हणले, अरे चांगल्या साधू संतांच्या घरात जन्म झाला, तू अजून कळलं नाही का? अरे जे नाही ते मागावं. नाही म्हटलं महाराज नाही कळलं. ते म्हणले प्राप्त होती ती स्थिती आत्म्याची, सध्या कोणाच्या स्थितीत जिवंत आहेस?
काय समजतंय ना? नाही, अजून सांगतो खुलाशेवार. तुमच्या या देहातला आत्मा बाजूला काढल्यावर तुमची स्थिती काय? देहातला आत्मा बाहेर काढल्यानंतर तुमची स्थिती काय? काय स्थिती? मग आत्ता जी बोलण्याची, चालण्याची, खाण्याची, पिण्याची, असण्याची, नसण्याची, दिसण्याची जी स्थिती आहे ती आत्म्यामुळे आहे. म्हणून प्राप्त होते ती आत्मस्थिती नव्हे, सध्या आहे ती आत्मस्थितीच आहे. म्हणून नको. नको का? आत्मस्थितीमध्ये विचार सुद्धा नको. अहो, कशा विचार करता? जे आहे त्याच्याबद्दल काय विचार करता? नाही त्याच्याबद्दल विचार करा. आत्मस्थिती आहेच आहे म्हणून विचार करू नको. पण चरण सेवा दे याच्याबद्दल मागा. देई निरंतर चरण सेवा. पांडुरंगा, तुझी चरण सेवा दे, की ज्या चरण सेवाच्या आधाराने ही स्थिती प्राप्त झाली. नव्हे, जी स्थिती आहे प्राप्त आहे, प्रतिती प्राप्त झाली. शब्द नीट ऐका, नाही का? स्थिती प्राप्त झाली नाही, प्राप्त ही प्रतिती प्राप्त झाली. ऐसिये प्रतिती बोध सागरी, तू आपण या ते कल्लोळ एक करी. मग जव पाशी चराचरी तव मी तेची तू, मी तेची तू आणि तू तेची मी. स्वरूपाच्या स्थितीमध्ये गेल्यानंतर कळेल की मी तो तूच आणि तू तो मीच. मी आणि तू काय ओव्या ज्ञानोबारायच्या. दिसत आहे देहधर्मी, पण ययाच्या विरामी मी तेची तू. अर्जुना, मगाशीच येता येता ही ओवी डोक्यात सहज गुणगुणत होतो. अर्जुना, तुझी निवेदे म्या देवपणाचे विरुदे, सांडिले गा मी हे अर्धे सगळेन तुआ. माझं पूर्णत्व म्हणजे तू आहेस. आईपणाचं पूर्णत्व म्हणजे बाळ. तसं देवपणाचं पूर्णत्व म्हणजे जीव जगत. त्याचं पूर्ण रूप आहे. बाईच्या जीवनामध्ये मातृत्व हे पूर्ण रूप आहे. तसं देवाला देवपणाची प्रतीती जीवामुळे प्राप्त झाली, पण तो जीव परिच्छिन्न नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून परिच्छिन्न नसल्या कारणाने कधी त्याच्याबद्दल कुठचंही काही वाईट वाटत नाही किंवा घाण वाटत नाही. दुसऱ्याच्या मुलाने तिकडे केलं तर नाकाला रुमाल लावतो, आपल्या अंगावर केलं तर काहीच करत नाही, कारण ते आपलं आहे. कळलं? जसं आपल्या पोटातली घाण आपल्याला घाण वाटत नाही, तसं ते बाळ आपलंच आहे म्हणून त्याची घाण वाटत नाही. कळलं का तुम्हाला? हे किती वैशिष्ट्य आहे नीट समजून घ्या. हे समजलं तर अमृत अनुभव समजेल. जिथे परिच्छिन्नपणा आहे बरं का, तिथे सगळ्या भानगडी आहेत. परिच्छिन्न नाही तिथे काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. एरवी लात लागला तर पाया पडतो बरं का, मोठा माणूस, पण ते मूल त्याच्या पायावर घेऊन तो नाचतो. कळलं का तुम्हाला? पायावर उभं करतो आणि पायावर घेऊन त्या बाळाला नाचतो. माणसं म्हणतात, अहो एवढे मोठे सरकार आहे त्यांच्या पायाला. अरे ते म्हणले सोडून दे, तो निराळा आहे, ते माझं रूप आहे, ते माझं रूप आहे. समर्थाच्या बाळा अवरोधून शके द्वारपाळा, तेवी भागवत धर्म भजन शिळा कर मार्गळा न बाधे. काय नाथ बाबा सुंदर लिहितात. समर्थाच्या बाळाला जसं कोणी आवरू शकत नाही, आतमध्ये कुणाला न सोडण्याकरता उभे असतात शिपाई, ते त्याला बघितल्यावर बागे सरतात, ते त्याला समर्थाची आवाळा. जसं एक लक्षात ठेवा, राजाचं मूल समर्थ नाही. तुम्ही आत्मसत्ता जाणल्यानंतर तुम्हाला वाटेल तुमच्या इतकं समर्थ कोण नाही. तुम्ही आत्मपुत्र आहात बरं का. कोण आहात तुम्ही तुम्हाला कळेल. कोण आहात, परिच्छिन्न नाही. आत्मसत्तेहून यत्किंचित ती तुम्हाला सोडून नाही, तुम्ही त्याला सोडून नाही, पण तुम्ही त्याला सोडून नाही, ती तुम्हाला सोडून नाही. हे कळण्याकरता अमृतानुभव ऐकायचा, काही मिळवण्याकरता नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, काल आपली ओवी चालली होती, कसा आहे म्हणाले, का मावळो सरला देव रात्रीचा न करी प्रस्ताव, तेने गगना हा भाव वा काढणीला.
महाराज म्हणाले, सूर्याच्या अस्तमाने जेव्हा उपजली नाही रजनी, ते रजनी दिवसाहोनी वेगळी जे दशा, ते रजनी दिवसेविण कोणी एक दिवशी जेवी जाण तेवी दृश्य. अहो हे सगळं एकमेकात इतकं घुसमळलेलं आहे. माझं म्हणणं कळलं, दिवस आणि रात्र. अहो हे बघा, उजेड म्हणजे काय? सूर्याचं अस्तित्व. अंधार म्हणजे काय? सूर्याचा अभाव. सगळा एकाचाच खेळ आहे ते आहे नाहीचाच खेळ आहे. कशाचा आहे? म्हणून का मावळो सरला देव राती नाही करी प्रस्ताव, ते गगन हा भाव वाखाणलेला. महाराज म्हणाले, अगा सूर्य अस्त होता, रात्रही नुदय जाता, ऐसी कोणी एक पाहता. एक लक्षात ठेवा, हे बघा, रात्र होत नाही, दिवस उजडतो, रात्र उजडत नाही, रात्र येत नाही. सूर्याचा अभाव झाला की रात्र आली. माझं बोलणं समजून घ्या नीट. रात्र रात्र म्हणजे काय? अंधार अंधार म्हणजे काय? अंधार येतो का कुठून? हा, सूर्य वर आला तसा असं म्हणता का अंधार वर आला? नव्हे, सूर्याचा अभाव नामे अंधार. आणि पुढे अंधार आहे हे दिसतच आहे ना, हाही प्रकाशच आहे, नाही का? हाही प्रकाशच आहे. माणसं सांगतात, अरे अंधार झालाय बघा, तिथे दगड आहे. म्हणजे घरात बसून याला दगड दिसला, कळलं का? लांबून तो दगड अंधारात दिसत नव्हता, तरी पण म्हणाला, हो त्या अंगणात तिथे दगड आहे, जरा नीट बघून जा बघा. कोणत्या डोळ्यांनी बघितला? कोणत्या डोळ्यांनी बघितला? कोणत्या डोळ्यांनी बघितला? म्हणून देखणा तुची नाही आता, तो अस्तित्वने उदय जे उदयने किंबहुना तयाची खुणा गगन साक्षी. म्हणून अंधार ना उष्ण ऐसा जो दिवस. जास्तीत जास्ती वाढवत नाही, मला 2 दिवसात थोडं वया संपवून टाकू, निदान 100 तरी सांगितलं होतील महिन्यात. अशा रीतीने सांगितलं दिवसाला 1 ओवी सुद्धा झाली नसते. पण आता जाणते श्रोते, आज जास्ती समजून खुलासा करण्याची गरज नाही. यंदाचे 4थं वर्ष आहे आमचं अनुभवाचं, आणि 4थ्या वर्षात सुद्धा आता आपण जेमतेम गाडी रेटत नेटत 200 पर्यंत न्यायची, एवढंच. नाही इथे सुद्धा इथे थांबत इथेच थांबून जाईल. पण एक विषयाचा मूलभूत तत्व कळलंय की दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञाता ज्ञे ज्ञान हे शब्द 3 आहेत, पण तत्व एकच आहे. तत्व एकच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाला, घेतला श्वास बुडाला घापता नाही उठला, तैसा दोईसी त्याला नव्हे अंश. काय म्हणतात महाराज बघा, घेतेला श्वास बुडाला नाहीसा झाला व दुसरा श्वास घेतला नाही, घ्यावाचा श्वास घेतला गेला नाही. त्याप्रमाणे सामान्य विशेष दोन्ही लक्षात ठेवा. श्वास घेतला नाही आला विषय, श्वास घेतला नाही, सहज घेतला जातोय. काय इथे माणसं मला म्हणे, जरा मला थांबा, जरा थांबा, जरा मी श्वास घेतो. मी जर तुम्हाला म्हटलं जरा थांबा मी श्वास घेतो आणि मग बोलतो, म्हणजे 1 तासभर माझा श्वास बंदच आहे का? श्वास बंद आहे का? बंद नाही, पण चालू आहे हे कळेना. काय म्हटलं मी? बंद नाही, पण चालू आहे हे कळेना. इतकी त्या श्वासाची जिवंतपणाची सहज अवस्था आहे. म्हणून मेल्यावर सुद्धा चटकन कळत नाही. आता हे लावायचं आलं छातीला, बरं का? पूर्वीच्याकडे कापूस ठेवायचे आणि ते उडलं की समजायचं आहे. मग काय काय टायमाला तो वाऱ्याने सुद्धा उडायचा. माणसानं वाढायचं आहे, मग ते काहीच करायचं नाव म्हणले पुन्हा ठेवा न बसला, म्हणले वाऱ्याने उडला. कळलं तुम्हाला? त्याचा वाऱ्याने उडला आणि तो वाऱ्याने निघून गेला, दोन्ही अर्थ एकच आहे. गंमत बघा कशी दृष्टांताची आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, ते मुख्य प्राणाचे निज रूप दान. वा, ईश्वर सत्ता आत्मसत्ता प्राणाचे निज रूप दान, निज तत्व निज बोध. एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल, व्यवहारातला शब्द सांगून कळलं म्हणजे कळेल. सायास आणि निज सायास. संत वाङ्मयामध्ये जेव्हा निज शब्द वापरला जातो, गवळणींचं वर्णन करताना म्हणाले निजाश्रमीच्या सकळा, बरं का? तसं निज शब्द काय नाही का? काय शब्दाचा अर्थ आहे नाही का? समजून घेणं सोपं आहे. सायास आणि निज सायास. तो खूप बरा आहे. निज सायासे जोडोनी होते निक्षेपणी ठेविले, तिथे माझे हाती आजी संधी कृपा निज सायास. चला
अगदी घरातला गेलो दृष्टांत देतो, दिलाई असेल मागे. घरामध्ये सणाचे दिवस आले, जुनं कुटुंब, 5-6 भाऊ, 5-6 सुना, बरं का. हां, मग प्रत्येकाला 2-2, 3-3 मुलं, मोठा गोतावळा. त्याच्यामध्ये सासरे बुवा, सासूबाई, नंदा विदा. मग आता असा सण आला बरं का. हो, मग सणाला सगळेजण लाडू करायला बसले. काय काय अशी काय बरं ती काही पूर्वीसारखी होती का? आरा लाडू खायचा, कोलेस्ट्रॉल वाढेल. अर्धा लाडू बिडू काय नाही, बसायला खाल्ले की 4-5 उठवायचे दणकून. हां, असा तो काळ. मग एकत्र कुटुंबामध्ये फार महत्व असतं. समानत्वनी वाटणी करायची असते. साधी साधी गोष्ट असेल ती सुद्धा बघा, त्याच्यामध्ये जर पडलं तर ती ठिणगी पडते घर पडायला. दोन्ही दृष्टांत सांगू. आमच्या सातारा आणि मोठं कुटुंब होतं, बरं का. असे 5-6 भाऊ. तेव्हा इकडे 2-3 भाऊ बसले, तिकडे 2 भाऊ बसले होते. चैत्र वैशाखाचा महिना होता, शेतातून आंबे आले आणि आंबे आल्यानंतर ती वाटणी सुरू झाली. मग एक भाऊ यातला वाटायला लागला, सगळे भाऊ बसले. असं वाटायचं बघून असं वाटायचं की फला होता, त्याचा मुलगा आला. त्याचा मुलगा आल्याबरोबर पण ह्यांनी लक्ष केलं, त्या मुलाच्या वाटला लहान आला, त्याला वाटलं आपल्या भावाला काय उठेल, याचा मुलगा मोठ्याच्या बाजूला याचा मुलगा आला आणि लहान आंब्याच्या बाजूला आपल्या भावाला काही वाटायला नको म्हणून असं केलं. काय केलं? असं नाही, वाटणी बंद कर म्हणाले, वाटणी करू आता. तेव्हा काय झालं? काय झालं काय विचारतोस म्हणे. हा, म्हणजे तुला वाटला इथे मास आलं, एकत्र होऊ नाही.